हं. आज आपण करतोय ढोकळा. एकदम असा स्पंजी होतो नाही का? छान. तर त्यासाठी ना आपण ह्या चमच्यानी साहित्य मोजून घ्यायचंय. छोट्या 2 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यासाठी ना हे 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, नाही 1 नाही 2 चमचे साखर घेतलेली आहे. 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर, 1 चमचा सायट्रिक ॲसिड. एकला थोडंसं कमी घेतलं सायट्रिक ॲसिड, पूर्ण भरून नाही घेतला. पाऊण चमचा घेतलं सायट्रिक ॲसिड. आणि इकडे 2 वाट्या हे डाळीचं पीठ. आणि हे पॅकेटमधलं घेतलेलं आहे. हिरा बेसन पीठ किंवा सम्राट असं घ्यायचं. त्याने छान ढोकळा फुलतो. आता हे चाळून घ्यायचं. सगळ्यात मेन म्हणजे चाळून घ्यायचं. मी छोट्या वाट्याच घेतलेल्या आहेत 2. तुमच्या घरात जी छोटी एखादी वाटी असेल ना मीडियम साईजची ती घ्यायची. आता हे पीठ चाळून झालं. आता 2 वाटी पिठासाठी 2 वाटीच पाणी घ्यायचं. प्रमाण खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी. आता हे एक पाऊण चमचा सायट्रिक ॲसिड, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे साखर त्या पाण्यात टाकून घ्यायची. ज्या भांड्यात करायचं त्या भांड्याला मी तेल लावून घेतलं. आता हे पळीने चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते पाण्यात विरघळलं पाहिजे साखर, सायट्रिक ॲसिड, मीठ. चांगलं हलवून घ्यायचं ते. आणि मग आता ह्याच्यात ते चाळलेलं पीठ टाकायचं. त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एका डिरेक्शनमध्ये फिरवायचं ते. एक पळी तेल टाकून घेतलं त्याच्यात. मिक्स करून झाल्यावर आणि हे 1 चमचा सोडा, खायचा सोडा टाकायचा. एकला थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे पाऊण चमचा घेतला थोडक्यात. आणि हे एका डिरेक्शनमध्ये इतकं फास्ट हलवायचं ना, असं फ्लफी पीठ झालं पाहिजे. इकडं ज्याच्यात करायचं ना ते भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आधी. ते भांडं ठेवायचं म्हणजे नाही का, ती लगेच प्रोसेस चालू झाली पाहिजे. त्यासाठी ना ते पाणी उकळायला ठेवायचं आधी. हे पहा आता किती छान फ्लफी झालं पीठ. लगेच पटकन ओतून घ्यायचं त्याच्यात. आता इथं पण जास्त टाइमपास नाही करायचा. पटकन फास्ट जितकं करता येईल तितकं. हे पहा आता याच्यावर झाकण ठेवलं मी. आता हे जवळजवळ 20 मिनिट ठेवायचं. 20 मिनिटांनंतर पहा किती छान फ्लफी ढोकळा झाला आपला. किती फुगलाय. सुरी घालून पाहायचं. मस्त झालाय पहा. सुरी क्लीन आली. लगेच तुमच्या लक्षात येईल ते कडा लगेच सुटलेले आहेत त्याच्या. असं पलटी मारून घ्यायचं. मस्त किती छान जाळी आली पहा. दिसते तुम्हाला आता. मस्त जाळी आली. आणि ते भांडं पण किती क्लीन निघलं. म्हणजे
एकदम परफेक्ट ढोकळा झाला आपला. आता त्याला फोडणी करून घ्यायची. थोडंसं अर्धी पळी तेल टाकलं, मोहरी, अशा उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, साखर टाकायची थोडीशी आणि मीठ. चवीनुसार साखर आणि मीठ टाकली आणि 1 वाटी पाणी टाकलं. चांगलं खळखळून उकळून द्यायचं ते. इकडं ढोकळा थंड झाला ना, त्याचे काप करून घ्यायचे. लगेच लक्षात येते तुमच्या किती फ्लफी आणि स्पंजी झालाय. किती सुंदर मस्त. आहे का, किती जाळी आली मस्त आहे का. वरून कोथिंबीर आणि ती फोडणी झालेली तयार. सगळी टाकून घ्यायची व्यवस्थित. सगळीकडून टाकून घ्यायची, म्हणजे त्याच्यात पाणी ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. ढोकळा खायसाठी तयार.